बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक दी बा पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू. प्रकरण 5. गुरुजींचे व दाभोळींचे पाय नामाने खाली वाकून नम्रपणे शिवले. गुरुजी परत फिरले. नामाचे डोळे पाणावले. कितीतरी वेळ तो आपल्या गुरुजींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा राहिला. गुरुजी नजरेआड झाले. नामदेव आपल्या वसतिगृहाकडे परतला. आता सायंकाळचे 5 वाजून गेलेले. वसतिगृहातील दिवसभर अभ्यासासाठी कॉलेजकडे गेलेली त्याच्यासारख्याच विद्यार्थ्यांची पावलं आता आपल्या खोलीकडे परतत होती. त्यामुळे दुपारपासून शांत झालेलं वसतिगृह आता बोलू लागलं. खोलीतून गप्पांचे आवाज ऐकू येऊ लागले. कुठल्या तरी खोलीतून सिनेमातल्या मराठी गाण्यांचे सूर ऐकू येऊ लागले. कुठे बुलबुलसारख्या तंतुवाद्यातून उठणारी संगीताची धून ऐकू येऊ लागली. खालच्या मेसमधून भांड्यांची खळखळ ऐकू येऊ लागली. तिथले स्वयंपाकी कामास लागले होते. हे सगळंच वातावरण नामाला नवीन होतं. त्यामुळं तो दबल्यासारखा झाला. त्याची खोली उघडीच होती. तिला कुलूप नव्हतं. दार फक्त पुढं ढकललेलं होतं. आत कोण बरे असावं असा प्रश्नचिन्ह घेऊनच त्यानं हळूच दार उघडलं. तसा आतल्या एका कॉटवर बसलेला त्याचा रूम पार्टनर तो आत जाता चटकन उठून उभा राहिला. त्यानं पुढे येऊन नामाशी हस्तांदोलन करीत म्हटलं, हॅलो मिस्टर नामदेव जगदाळे. वेलकम जगदाळे, वेलकम. नवीन मित्राने अचानकपणे केलेल्या स्वागतानं नामा भांबावून गेला. त्याला काय बोलावं ते सुचेनासं झालं. तरी पण धैर्य धरून तो म्हणाला, मी तुम्हाला ओळखलं नाही, पण तुम्हाला माझं नाव कसं माहीत? त्यावर हसून तो मित्र म्हणाला, मीही दुपारी गावाकडून आलो. त्यावेळी मी खालील रेक्टरच्या ऑफिसमध्ये रजिस्टरवर माझ्या खोलीतल्या नव्या मित्राचं नाव वाचलं. पाठीमागच्या वेळेचा माझा सिनियर डिग्री घेऊन बाहेर पडला. माझं नाव अमर देशपांडे. मी सध्या शेवटच्या वर्षाला BSCत शिकतोय. आणखीन काय सांगू बोल? देशपांडे क्षणभर थांबून पुन्हा म्हणाला, आणखीन एक नामदेव, यापुढं तू मला अवजावं बोलवायचं नाही. मित्रासारखं एकेरीच बोलवत चल, समजलं? देशपांडे फारच बोलका होता. नामदेव त्याच्या प्रत्येक शब्दाला मूकपणे मान हलवून प्रतिसाद देत होता. अमर तसा त्याच्यासारखाच किडकिडीत देह एसटीचा, परंतु त्याच्यापेक्षा थोडासा उंच, देखणा, गोरा पान, बारीक लांब नाकाचा. नाकाखाली मिसरूड फुटून ते काळे भोर झालेलं. गालावरची तशीच कुरळी दाढी अंगाबरोबर राखलेली. केसांचा कोंबडा डावीकडून उजव्या बाजूला कपाळावर झुकलेला. नाकाच्या वर दोन्ही भुयांच्या मध्ये अष्टगंधाची छोटीशी टिकली लावलेली. अंगात बिनबाह्यांचं पांढरं शुभ्र बनियन. डाव्या उघड्या खांद्यावरून काकेच्या उजव्या बगलेत लोंबणारं लांब जानवं. खाली फट्ट्या फट्ट्यांची लुंगी लावलेली. नामदेव त्याचं देखणे पण बघतच राहिला. तेवढ्यात अमरच म्हणाला, नामदेवा, मी जातीने ब्राह्मण असलो तरी विचाराने कुणबी आहे. कारण मी पुणे जिल्ह्यातला एका खेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याच्या बोलण्याचं नामदेवाला आश्चर्य वाटलं. नामदेव म्हणाला, खरं असेल, पण तुझ्याकडे पाहिल्यानंतर तसं वाटत नाही. का बरं? कारण तुझं देखणे पण. तो दिलखुलास हसत म्हणाला, देखणेपणाचा आणि माणसाच्या परिस्थितीचा संबंध नसतो. पण तू इथे कसा आलास? खरं तर तू पुण्यातच पाहिजे होतास. हे महाविद्यालय 18 पगड जातींच्या गरीब मुलांसाठी आहे. त्यातही तू कमवा व शिका योजनेतून प्रवेश घेतलास. असं नामदेव सविस्तर बोलला. तसा गंभीर होत अमर म्हणाला, तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे. माझं हे दिसणं हे झालं माझं अनुवंशिकतेनं आलेलं ब्राह्मणी रूप. पण प्रत्यक्षात तसं नाही. गांधी वधानंतर ब्राह्मण विरोधी चळवळ सुरू झाली. त्यात आजोबांचं होत्याचं नव्हतं झालं.
सगळं बेचिराग झालं. टोले जंग वाडा जळाला. राहायला घर उरलं नाही. जमिनी तिथल्या रयतेनं बळकावल्या. शेवटी गावच्याच पाटलानं सहानुभूती दाखवली. त्याला दया आली. त्यानं त्या जळलेल्या वाड्यातच 2 खोल्या बांधून दिल्या. गावकऱ्यांनी बळकावलेल्या जमिनीतली 5 एकर कोरडवाहू जमीन काढून दिली. एक बैलजोडी दिली आणि सांगितलं, पंत, आता कसं सांभाळायचं ते बघा. कष्ट करून पुन्हा संसार उभा करा. बोलता बोलता अमर थांबला. तसा नामदेव उत्सुकतेनं म्हणाला, पण पुढं काय झालं? त्यावर अमर पुढं सांगू लागला. पुढं काय? आजोबाही मोठा हिमतीचा माणूस होता. त्यांनी आपल्या घरातून ब्राह्मणने हद्दपार केलं आणि आपलंच उभं आयुष्य बैलांबरोबर शेतीत घातलं. एक विहीर काढली. दैवानं खूप पाणी लागलं. 5 एकर जमीन हिरवीगार झाली. पुढं माझ्या वडिलांनाही शेतीचाच नाद लागला. तेही कुणब्यासारखे अस्सल शेतकरी झाले. तू जाणतोसच शेतीतून शेतकऱ्याच्या पदरात काय पडतं. तेव्हा वडीलच म्हणाले, तुला साताऱ्याच्या शाळेत घालतो, तिथं कमवा व शिका योजनेतून तू स्वतःच्या पायावर उभं राहा. म्हणून इथे आलो. अमर बोलत होता. नामदेव अंतर्मुख होऊन विचार करत होता. तो स्वतःशीच म्हणाला, एक ब्राह्मणाचा पोर एवढा जिद्दीनं इथं शिकायला आलाय, मग आपण तरी पाठीमागं का पडावं? नामदेवानंही अमरला आपल्या शिक्षणाची चित्रकथा ऐकवली आणि दोघांची मैत्री दृढ झाली. आपल्या नव्या मित्राच्या संगतीत नामदेव रमून गेला. तो गप्पा मारत त्याच्याबरोबर मेसमध्ये जेवून आला. पुन्हा रात्री 11पर्यंत गप्पा झाल्या. हळूहळू हॉस्टेल शांत होत गेलं. रूममधील लाईटचे दिवे मालवू लागले. हॉस्टेलवर अंधाराचं गडद साम्राज्य पसरलं. त्या अंधारात ती दोघंही आपल्या खोलीतील लाईट विझून आपापल्या कॉटवर झोपण्यासाठी कलंडली. काही क्षणात अमर घुरू लागला, पण नामदेव मात्र या कुशीवरून त्या कुशीवर होत राहिला. त्याच्या डोळ्यांत झोप उतरत नव्हती. खोलीतल्या गडद अंधारात त्याला त्याचं घरदार दिसत होतं. उत्साहाने भरलेल्या बैलगाडीच्या चाकांबरोबर आपल्या जीवनाची चाकं फिरवणारे त्याचे आई वडील दिसत होते. बैलगाडी ओढून ओढून पोटं भकाळीला गेलेली. बरगड्यांचा सापळा वर आलेली. अंगावर ठिकठिकाणी चाबकाच्या कातडी वादीचे व्रण उठलेले. एखाद दुसरा व्रण रक्ताळलेला, तरी पण मोठ्या ताकदीनं जीवाच्या आकांतानं बैल बळ धरून उत्साहानं भरलेली बैलगाडी आपल्या धन्याला जगवण्यासाठी इमाने इतबारे ओढत होती. बैलगाडी सुटल्यावर आईनं लोण्याच्या गोळ्यात खलून आणलेली हळद बैलांच्या रक्ताळलेल्या मानेवर लावताना वडिलांच्या डोळ्यात दाटलेली आसवं त्याला दिसत होती. बैलांच्या अंगावरून हात फिरवताना वडील म्हणत होते, लेकानू, तुम्ही पण माझ्या लेकरासारखीच हायसा. तुम्हासनी त्रास देण्यात मला आनंद आहे वही. काय करायचं बाबांनो, काळच लई विचित्र आलाय. पोटासाठी झोंबी घ्यावी लागते. असं म्हणत वडील हळुवारपणे बैलांच्या अंगावरून हात फिरवत राहायचे. तिथंच बाजूला छपराखाली बांधलेली गाय मान वर करून हमरायची. मग तिच्या पाठीवर आईचा मायेचा हात फिरायचा. हे सगळं आठवेल तसा नामदेव बेचैन व्हायचा. पुन्हा मनाशीच म्हणायचा, मी चांगलं शिक्षण घेईन आणि त्या शिक्षणाच्या जोरावर आईवडिलांची ही सगळी दुःख संपून टाकीन. असा विचार करतच तो मध्यरात्री केव्हा तरी झोपी गेला. पहाटे त्याला जाग आली. तेव्हा त्याला त्याची बहीण आठवली. त्याच्यापेक्षा थोरली बहीण सगुना नजरेसमोर उभी राहिली. खरंच ती त्याच्यापेक्षाही खूप हुशार होती. पण त्याच्या आडाने आईबापाची समजूत होती, पोरगी शिकून काय करणार आहे, शेवटी ती परक्याचीच धन आहे. या समजुतीनं तिचं शिक्षण थांबलं होतं. आता तर ती मोठी झाली होती. घरचं सगळं काम सांभाळत होती. घरच्या कामात आईला मदत करत होती. तिचं वाढतं वय आता घरच्यांना चिंतेचं झालं होतं. अंगावरचं परकर पोलकं जाऊन आता तिच्या अंगावर छापील रंगीबेरंगी साडी आलेली. मुळातच तिचं रूप देखणं, सालस आणि साडीमुळे ती अधिकच देखणी दिसायची. तिच्याकडे बघत आई कधीतरी आबांना म्हणायची,
तुम्हासनी काय पोरीचा इच्छार विचार हाय का नाही? पोर मोठी झाली या, जरासं कामधंद्यातनं येळ काढून पोरीसाठी चांगलं पै पावणं बघायला पाहिजे ते. त्यावर कातावल्यासारखा चेहरा करून आबा म्हणायचे, तुला वाटतं समधी काळजी तुलाच आहे, मला पोरीचं काय बी कळत नाही. तसं नाही असू दे. पहिल्याच कर्जाचा विचार डोसक्यात घर करून बसलाय. त्यावर पटकन आई म्हणायची, मी म्हणते विचार करत बसण्यापरास एखादा एकर घाण टाकायचा. आई हे सहज बोलायचे, पण आबांच्या छातीत जर्र व्हायचं आणि आबा एकाएकी मुके व्हायचे. परवा घरातून मी निघताना सुद्धा सगुणा वाड्याच्या पुढच्या पायरीपर्यंत आली. तिचे डोळे भरलेले, जणू एका डोळ्यात माझ्या शिक्षणाचा आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात मी दूर चालल्याचं दुःख. मी दरवाजातून बाहेर पडताना ती म्हणाली, नाम्या, शहरात निघालाईस, घरादाराला इसरू नगस, आई आबासनी ध्यानात ठेव. ती शहाणपणाचं शब्द बोलली होती. त्या शब्दांची शिदोरी घेऊन मी तिचा निरोप घेतला. अजून उजाडायला वेळ होता. बाहेर आभाळ ढगाने भरून आल्यामुळं अजून अंधारच वाटत होता. नामदेवानं पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात समोरच्या कॉटवर हालचाल झाली. अमर जागा झाला. तो कुशीवर वळतच म्हणाला, जगदाळे, झोप लागली नाही वाटतं. नामदेव म्हणाला, तुला कसं कळलं? त्यावर अमर म्हणाला, आजचा हॉस्टेलवरचा तुझा पहिला दिवस ना, हे असंच होतं. मलाही पहिल्या रात्री अखंड झोप आली नाही. सगळी आठवण गावाकडची व्हायची. होय, तसंच झालंय. नामदेव म्हणाला, पड थोडा वेळ. असं म्हणून अमरनं पुन्हा अंथरुणात गुरफटून घेतलं आणि रात्रभर डोळे तारवटलेला नामदेव ही साखर झोपेत शिरला. पहाट संपून झुंजूमुंजू झालं. हॉस्टेल भोवतीच्या झाडीतून जाग्या झालेल्या पक्ष्यांच्या सुरेल आवाजानं हॉस्टेललाही जाग आली. सर्व खोल्या बोलू लागल्या. प्रत्येकाला कॉलेजवर जाण्याची घाई होती. प्रत्येकाची आवराआवर सुरू होती. बाथरूमला रांग लागली. कोणी आपल्या खोलीत सुरेल आवाजात मोठ्यानं भक्तिगीताचे सूर आळवीत होता. अमर आधी उठून तो आपलं आवरण्यासाठी बाथरूमला गेला. तोपर्यंत आपल्या तिसऱ्या मजल्यावर खोलीच्या खिडकीत उभा राहून नामदेव दाताना ब्रश करण्यात वेळ घालवू लागला. समोरच त्याच्या नजरेला छत्रपतींचा अजिंक्य तारा दिसत होता. त्या किल्ल्यावरून येणारा वाऱ्याचा झोत मन अधिकच प्रसन्न करीत होता. त्याची उंच किल्ल्यावरची नजर किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत उतरत होती. पायथ्याला दाटलेल्या झाडीवरून लगतच्या माळरानावर उतरली. तिथे एवढ्या सकाळी परकर पोलक्यातील एक मुलगी जनावरे हिंडवत होती. तिला तो बघतच राहिला, कारण तिला बघून त्याला त्याच्या गावाकडच्या बालमैत्रिणीची आठवण झाली. अनुसया तिचं नाव. तिला तिच्या घरचे अनुच म्हणायचे. अनु तिचं लाडकं नाव. तीही अशीच परकर पोलक्यात वावरते. ती त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान. भारी बोलकी आणि खेळकर स्वभावाची. जनावरा पाठीमागे दुडदुड धावते. कधी कधी त्याचीही जनावरे अडवून आणायची. जनावरा पाठीमागे फिरताना तिचे पाय दुखायचे तेव्हा ती त्याला म्हणायची, नामा, लई पाय दुखत्यात आणि गवती कुसळं बी लई टोचत्यात बघ. कधी कधी गवतातली टोकदार कुसळं तिच्या नाजूक तळपायात घुसायची. ती हळुवारपणे तो हळूच काढून टाकायचा. मग तिला आपल्या सवंगड्यांच्या मदतीने अलगद उचलायचा आणि तिला भुऱ्या म्हशीवर बसवायचा. तिची भुरी म्हैस गोगलगाईसारखी गरीब. ती कधीही शिंग उगारायची नाही की तिला पाठीवर घेऊन धावायची नाही. त्यामुळं विश्वासाची वाटायची. अनुला पाठीवर घेऊन ती चरत राहायची. कधी कधी म्हैशीच्या पायात किडे खाण्यासाठी रेंगाळणारे पांढरे बगळे उडून म्हैशीच्या शिंगावर बसायचे. त्यांचीही तिला खूप गंमत वाटायची. अशी निर्मळ मनाची अनु त्याला आपल्या इतर मित्रांतलीच एक मैत्रीण वाटायची. माळरानावर खेळ खेळताना तीही त्याच्या वाकलेल्या पाठीवर हात ठेवून उंच उडी मारून जायची. पण पुढं पुढं ती वाढत निघाली तशी त्याच्यापासून अंतर ठेवून राहू लागली. तिचं वागणं बदललं. त्याला बघून ती उगीचच लाजायची, गालात हसायची.
तरी पण तो निर्मळ मनानं तिच्याशी वागत होता. तिच्यातल्या बदलाचे संदर्भ त्याला उमजले नाहीत. तो इकडे आला त्याच्या आदल्या दिवशी ती त्याला गावातल्या वाण्याच्या दुकानात भेटली. त्याला बघून तिचा चेहरा कसनुसा झालेला. त्याला बघून पहिल्यांदा लाजली. तेव्हा तो म्हणाला, अनु, हल्ली लय बोलत नाहीस. तशी तिनं मान वर केली व त्याच्या डोळ्यांना डोळे लावित म्हणाली, तू लांब कुठं शिकायला जाणार आहेस म्हणत्यात. त्यावर तो म्हणाला, होय, उद्या साताऱ्याला जाणार आहे. तसं टचकन तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं आणि ती कापऱ्या आवाजात म्हणाली, जा बाबा, तू मोठा बॅलिस्टर बनून ये, मला आनंदच होईल. ती वाण्याच्या दुकानाची पायरी उतरली. तोही तिच्या पाठीमागून रस्त्यावर आला. तिच्या संगती घराकडे निघाला. जेव्हा तिचं घर जवळ आलं तेव्हा पाठीमागं वळून ती पुन्हा म्हणाली, नामा, कुठं बी जा, किती बी मोठा हो, पण आपण माळावर हिंडवलेल्या जनावरांसनी आणि आपल्या दोस्तासनी इसरू नगस म्हणजे झालं. क्षणभर ती थांबली. तोही थांबला. तिच्याकडे बघत तिला म्हणाला, अनु, मी त्या माळावरच्या आपण हिंडवलेल्या गाई म्हसरासनी एक वेळ इसरीन, पण तुला कधी कधी इसरणार नाही. त्याच्या वाक्याबरोबर ती लाल भडक झाली, लाजून चुर्र झाली. तरी पण स्वतःला सावरीत म्हणाली, बघ बरं नामा, खरंच सांगतोय, शपथ, तुझ्या शपथ. असं तो सहजपणे बोलून गेला. तशी ती अधिकच खुलली, पाठमोरी झाली आणि डोळे पुसत तिच्या घराकडे गेली. आता मात्र तिच्या आठवणीनं त्याचे डोळे भरून आले. मनात खोलवर कालवा कालव झाली. त्या दिवशी तो अगदी स्वच्छ निर्मळ मैत्रीच्या भावनेतून तिच्याशी बोलून गेला होता, पण आता मात्र त्याला त्या बोलण्यातला वेगळेपणा जाणवला. मक्खपणे तसाच खिडकीत बसून तो तिच्या बोलण्याचे संदर्भ शोधू लागला. तेवढ्यात बाथरूमला गेला अमर खोलीत आला. त्याच्याशी त्याची नजरानजर झाली. त्याने हळूच आपले डोळे पुसले. तसा अमर म्हणाला, जगदाळे, रडतोस काय रे बायकांसारखा? काय घरची आठवण झाली काय? त्यावर आपल्या भावना आवरत तो म्हणाला, अमर, अरे, आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही. त्या सदैव आपल्याबरोबरच राहतात. त्या आहेत म्हणूनच आपल्या मनालाही विरंगुळा मिळतो. हां, तुझं बरोबर आहे, पण अतिभावनिकता बरी नाही हं, असं अमर बोलला. नामा आपला आवरायला बाथरूमला गेला. नामा बाथरूममधून खोलीत आला त्यावेळी अमर गणपतीच्या फोटोसमोर डोळे मिटून ध्यानस्थ बसलेला. तो उघड्या अंगानंच बसलेला, खाली भगवी लुंगी लावलेली. तो आपल्या मुखाने उच्च स्वरात गणपतीचे स्तोत्र म्हणत होता. त्याच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक उच्चाराने खोलीतलं वातावरण अधिक चैतन्यमय बनत होतं. त्याला व्यत्यय न आणता नामा दार पुढे ढकलून आपल्या कॉटवर बसला. काही वेळाने अमरची स्तोत्रे संपली तसा नामा म्हणाला, वाह, काय सुंदर तोंडपाठ स्तोत्र म्हणतोस. अमर म्हणाला, अरे, ब्राह्मणांच्या घरी हे जन्मजातच असतं, त्यात विशेष काय आहे. नामा म्हणाला, पण मला खूप बरं वाटलं. शिकवशील मला? उद्यापासून शिकवतो, असा अमर म्हणाला. नामा आनंदित झाला. त्यावर अमर म्हणाला, नामदेव, तुला खरं सांगू, अरे, आपण आपला हिंदू धर्म जपला पाहिजे. ही स्तोत्र आपल्यातल्या 18 पगड जातींना आली पाहिजेत. मुसलमान बघ ना, दिवसातून 5 वेळा नमाज पडतात, किती कर्मठपणे वागतात. आपण मात्र धर्माच्या नावाने बोंब मारत असतो. त्यामुळेच आपले देवधर्म बुडत चाललेत. काही हरकत नाही, तू इच्छा व्यक्त केलीस, मी तुला पक्का ब्राह्मण बनवीन. अमरचं हे बोलणं नामदेवाच्या डोक्यावरून गेलं. त्याला धर्म, हिंदू, मुस्लिम याबद्दल काही देणं घेणं नव्हतं, पण अमरची स्तोत्र त्याला गोड वाटली. त्यामुळे ती शिकायची त्याला इच्छा झाली. त्यानं ठीक आहे असं म्हणून विषय आवरता घेतला.
8 वाजत आले. दोघंही आवराआवर करून खालच्या मेसमधला चहा पिऊन हॉस्टेलमधून बाहेर पडले व कॉलेजकडे गेले. नामदेवानं प्रवेशद्वारातल्या भाऊराव अण्णांच्या पुतळ्याला नमस्कार घालून वर्गात पाऊल ठेवलं आणि त्याचं कॉलेजमधलं जीवन सुरू झालं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.